डोंबिवलीमध्ये एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीला साप चावल्याने तिचा मृत्यू झाला होता। याचवेळी त्या सापाने या मुलीच्या मावशीला देखील दंश केला होता। तिच्यावर देखील उपचार सुरू होते। मात्र उपचार सुरू असताना सोमवारी रात्री तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संताप व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करत ठिय्या मांडला। या प्रकरणी दोषी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींचीही तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले। मात्र 1 तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत अचानक बिघडली। परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून कुटुंबियांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला। पण दुर्दैवाने तिला रुग्णालयातून हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने अखेरचा श्वास घेतला। मुलीची मावशी श्रुतीवर मात्र एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। श्रुतीचं पुढील महिन्यात लग्न होतं, त्याची तयारी देखील सुरू होती। मात्र या घटनेनंतर आनंदी असणाऱ्या घरात दुःखाचं सावट पसरलं आहे। आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे 2 बळी आज गेलेले आहेत। एक साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आहेत। आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। रुक्मिणीबाईमध्ये गेलात तर MRIच्या मशीनी धुळकाट पडलेल्या आहेत। व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत। कोट्यावधी रुपयाचे खर्च करून 700-500 कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात, राजकारणाच्या मार्फत लावले जातात, पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार? आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का? कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे। कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे। राजकारणी मोठमोठे इव्हेंट करतायत। माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळताय त्याच्यात थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल। या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही, व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही, MRI मशीन उपलब्ध केलं नाही, तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळं ठोकू, महानगरपालिकेला टाळं ठोकू। ही आपल्या मार्फत आम्ही त्यांना एक चेतावणी देतोय। धन्यवाद। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील, या 2 मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला, आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे। एक साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून आमच्या 2 मुली गेलेल्या, एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं। काय आमच्यावरती बितले असेल ते आम्हाला माहिती आहे। या संड झालेल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये। 3400 करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे, त्यातला 2 करोड तरी आरोग्यावरती खर्च करा, 10% तरी त्याच्यावरती खर्च करा। आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय? आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू। बस। दिनांक 28/9 रोजी आपल्याकडे 5:30 वाजता शास्त्रीनगर रुग्णालय येथे 2 रुग्ण सर्पदंश उपचारासाठी आणण्यात आले होते। त्यातले एकीचं वय 4 वर्ष होतं आणि एकीचं वय 24 होतं। दोघांचे नातेवाईक घेऊन आले आणि त्यांना सर्पदंशाचं माहिती दिली। त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन ASV जे अँटी स्नेक वेनम उपलब्ध आहे, त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही 10 वायल चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाणा सिव्हिल येथे शास्त्रीनगरच्या ॲम्ब्युलन्समधनं संदर्भित करण्यात आलं। आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत। आज त्यांनी आंदोलन केलं मॅडम, त्यांना काय लिखित पत्र तुम्ही दिले, काय
आंदोलनाकर्ते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली आहे की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि ॲम्ब्युलन्स मिळायला पण उशीर झाला असं त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय. तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित जर कोणी दोषी आढळलं तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आम्ही दिलंय त्यांना लेखी. आपल्याकडे एसवी इंजेक्शन उपलब्ध आहे ते ताबडतोब दिलं, पण ज्या वेळेला काही वेंडर किंवा अशी जर गरज पडली रुग्णाला तर त्याच्यासाठी आपण त्यांना संदर्भित केलं आहे. हॉस्पिटलला आता ICU ची सुविधा उपलब्ध नाही.